अर्चना बरं का, या 2 वाट्यांमध्ये काय आहे माहितीये का? एका वाटीत आहे पेढा आणि दुसऱ्या वाटीत आहे बर्फी. जर तू पेढ्याची वाटी उघडली ना म्हणजे तुला मुलगा होणार आणि बर्फी उघडली ना तो होईल मुलगी. बघूया काय होतं ते. अर्चना ऑल द बेस्ट. अय्या अर्चना, पेढा म्हणजे तुला मुलगा होणार. मुलगा पण मला मुलगा मुलगी काही चालेल. अर्चना अगं काय? अगं ती स्वतःचं स्वप्न बघत असेल. काय ते आता हसत बसू नका, खेळ खेळा ना थोडेसे. चला चला. घरी जो रिपोर्ट आलाय ना तो खरा आहे. तुला असं म्हणायचं की मी तू प्रेग्नंट आहेस मिताली. नाही नाही कसं? नाही कसं मिताली? नाही शक्य नाही. अगं शक्य नाही काय? हेच शक्य झालंय, हेच झालंय, हेच खरंय मिताली. अगो बाई, हे बघ काय झालं. ओटी पडली पदरातून. खरंच की केवढा मोठा अपशकुन म्हणायचा हा. हो ना, आमच्या पण गावात अशीच एका बाईची ओटी पडली आणि त्यानंतर तिची कधीच पूस उजवली गेली नाही. हो, अशा बायकांना मूल परत होत नाही म्हणे. काय बोलताय तुम्ही? शोभतं का तुम्हाला? आपल्याकडे त्या पाहुण्या म्हणून आल्यात आणि असं तुम्ही त्यांना बोलताय? अहो वैजयंती ताई, खरं बोलायला कोणाची भीती आहे का? जे खरं आहे तेच आम्ही बोलतोय. बस करा आता हे सगळं. प्लीज बस करा. अर्चना म्हणजे आपल्याला तर काहीतरी करायलाच हवं. हे मूल आता होणं योग्य नाही. मिताली आता काय करू शकतो आपण? आता आपल्याला मूल होतंय ना तर होऊ दे ना. त्यात काय? नाही, मला हे मूल नकोय. काय? हो, हे मूल मला नको आणि बस. म्हणून त्या 2-3 बायका काहीतरी बडबडल्या आणि तू विश्वास ठेवला की तू आई होऊ शकत नाही. त्या म्हणाल्या म्हणून नाही आर्या. मी खरंच आई होऊ शकत नाही. डॉक्टरांनी सांगितलं मला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे आणि हेही सांगितलं की कदाचित मला बाळ नाही होऊ शकणार. पण तरी मी नाही विश्वास ठेवला ग त्यांच्या बोलण्यावर. त्यांनी मला काही टेस्ट करायला सांगितले होते. मग पण मी त्या टेस्ट नाही केल्या ग. कारण मला भीती वाटत होती की जर का त्या टेस्ट नेगेटिव्ह आल्या तर आर्या मी कधीच आई होऊ शकले नसते ग. मूर्ख आहेस का तू? अर्चना, तू अजून टेस्ट केल्या नाहीयेस ना? मग आपण उद्या एका चांगल्या डॉक्टरांकडे जाऊया आणि टेस्ट करूया. मला खात्री आहे तू जसा विचार करतेस ना तसं काही होणार नाहीये. ठीक आहे, पण आर्या तू ही गोष्ट कुणालाही सांगणार नाहीस. मला वचन दे. ठीक आहे, मी वचन देते तुला, मी कुणाला काही सांगणार नाही. पण तू आधी शांत हो, प्लीज शांत हो.